मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण परतीचा प्रवास करणार आहोत प्रयागराज ते सेवाग्राम। आपले दुपारचे जेवण आलेले होते रूममध्येच। सायंकाळी 5:30 वाजता आपण निघत आहोत आपली ट्रेन पकडण्यासाठी। या ईव्ही ऑटोने आपण आता जाणार आहोत प्रयागराज स्टेशनवर। आता आपण बघत आहात कुंभमेळ्याचे दृश्य। हे आता शेवटचे माझ्या ब्लॉगमधील दर्शन राहणार आहे। आता आपण पोहोचलो आहोत चौकी येथे। येथील चौकात केलेली सुंदर अशी पेंटिंग तसेच सुंदर अशी कलाकृती। हा आहे गौडिया मठ। आता आपण चाललो आहोत सिव्हिल लाईन्स कडे। शहरातील भिंतींवर केलेले पेंटिंग, चौकात लावण्यात आलेल्या मूर्त्या, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने झालेले ट्रॅफिक जाम। हे आहे सिव्हिल लाईन्स। हे आहे केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण संघटन। रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर केलेले पेंटिंग। प्रयागराज स्टेशनचे नूतनीकरण सुरू होते। आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर जायचे असल्यामुळे आपण या गेटने प्रवेश केला। समोर आहे रेल्वे स्टेशनवरील हॉटेल। हे आहे रेल कोच रेस्टॉरंट। आता आपण चाललो आहोत एक्सलेटरने प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर। हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 कडे जाण्याचा रस्ता। रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण सुरू होते। ही आहे आपली दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस। गाडी निघण्याची वेळ 8 वाजताची होती, परंतु 2 तास लेट गाडी इथून सुटली। आता आपण बघत आहात यमुना नदीवरील पुलावरून दिसणारे कुंभमेळ्याचे दृश्य। येथे रस्त्यावर झालेले ट्रॅफिक जाम। सकाळी झोपेतून उठल्यानंतर गाडी जवळपास 5 तास लेट होती, कारण की येथे आलेले धुके आता आपण बघू शकता। पाच दिवसानंतर सूर्यदर्शन झालेले होते। गाडीत इन्स्टंट चहाचा आनंद घेतला। आता आपण पोहोचलो आहोत इटारसी येथे। हे आहे इटारसी रेल्वे स्टेशन। इटारसी ते नागपूर या रेल्वे ट्रॅकवर भरपूर जंगल आहे।
त्यामुळे आपल्याला भरपूर नैसर्गिक सौंदर्य पाहावयास मिळते. आता आपण पोहोचलो आहोत बैतूल रेल्वे स्टेशनवर. येथील शेगाव कचोरी स्टॉल. हे आहे आपले दुपारचे जेवण. हे 180 रुपयाला आपल्याला मिळते. आता आपण पोहोचलो आहोत काटोल येथे. इथून आपल्याला संत्रा बागा पाहायला मिळतात. हे आहे घोडा डोंगरी रेल्वे स्टेशन. सुंदर असा डोंगराचा नजारा. हे आहे भरतवाडा रेल्वे स्टेशन. आता आपण पोहोचलो आहोत नागपूर शहरामध्ये. ही आहे डायमंड क्रॉसिंग. इथून चारी दिशेने रेल्वे जाते. आता आपण पोहोचलो आहोत नागपूर रेल्वे स्टेशनवर. समोर आपण बघत आहात नागपूर मेट्रो. समोर आहे जामठा क्रिकेट स्टेडियम. याच्याच बाजूला असलेले ब्रह्मकुमारी विश्वशांती सरोवर. हे आहे सेवाग्राम स्टेशन. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.